हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. शिवतीर्थावर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. ठाकरे बंधू काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होते. कुठल्याही खासगी व्यक्तीला धारावी दिलेली नाही. SRA आणि DRP मिळून धारावीचं पुनर्वसन करणार आहेत. विरोधकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. मविया सरकारनं मंजूर केलेली कामं अजून झालेली नाहीत. सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला दररोज पाणी दिलं असतं. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. अजित पवारांकडून मेट्रो आणि PMPMLचा प्रवास मोफत करण्याची घोषणा. कॅबिनेटमध्ये चर्चा व्हायला हवी होती. चंद्रकांत पाटलांचं विधान. तर निर्णय महापालिकेबाबत कॅबिनेटचा काय संबंध. अजित पवारांचं उत्तर. को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. पिंपरीतल्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांवर निशाणा. महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. महापालिकांचा रणसंग्राम सुरू आहे. त्याविषयीच्याच घडामोडींनी सुरुवात करूया. मुंबई महापालिका निवडणुकीकरता शिवाजी पार्क मैदानावर आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावर आज जाहीर सभा होते. ही संयुक्त सभा आहे. तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही बंधू, दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि मुंबईत महापालिकेकरता प्रचार करणार आहेत. शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीनंतर मुंबईमध्ये दोन्ही बंधूंच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. ठाकरे बंधू काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण या सगळ्याविषयी थेट बोलूया. आमच्या सहकारी सुस्मिता आमच्या सोबत आहेत. सुस्मिता, शिवाजी पार्कवरच तू आहेस. आज इथं दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होतीये, काय सांगशील? अनेक अर्थांनी मुंबईसाठी ही सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी आणि एकमेव अशी सभा ठाकरे बंधूंकडनं होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ आज छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये धडकणार आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. शिवशक्ती अशा या संपूर्ण सभेचं नियोजन आहे. समोर आपण बघतोय स्टेज हे सज्ज झालेलं आहे. स्टेजवरती सर्व उमेदवार आणि प्रमुख नेते दोन्ही पक्षांचे उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार एकत्रितपणे मंचावरती असणार आहेत. संध्याकाळी नेमकं मुंबईच्या बाबतीत ठाकरे बंधूंचं व्हिजन काय आहे, या निवडणुकांना सामोरं जात असताना काय महत्वाचे मुद्दे घेऊन हे दोन्ही बंधू समोर जाणार हे बघणं महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय टीकाटिप्पणी सुद्धा करण्यात येते. नाशिकमधल्या सभेनंतर आजची सभा सुद्धा अतिशय महत्वाची असणार आहे, कारण शिवाजी पार्क मैदानामध्ये दोन्ही पक्षांकडनं थेट शक्ती प्रदर्शन आज होणार आहे. नक्की. सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढच्या घडामोडीकडे वळूया. मुंबईमध्ये शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसलेला आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार दगडू सकपाळ शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. मुक्तागिरी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश पार पडणार आहे. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ
शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून इच्छुक होत्या, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं, त्यामुळे सकपाळ नाराज होते. महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारावीमध्ये प्रचार सभा झाली. धारावीतील पात्र लोकांना हक्काचं घर मिळणार आहे. पात्र आणि अपात्र धारावीकरांचंही पुनर्विकास किंवा पुनर्वसन होणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नाहीये. DRP आणि SRA विकास करणार आहेत, असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. इतक्या वर्षांमध्ये विरोधकांना विचारा तुम्ही काय केलं, असा सवाल सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. ही जी धारावी आहे ही कोणाला दिलेली नाही. धारावी SRA मध्ये DRP ला दिली आहे. कोणा खासगी व्यक्तीला धारावी आम्ही दिलेली नाही, ती DRP ला दिली आहे. आणि या DRP मध्ये राज्य सरकार स्वतः हिस्सेदार आहे. या DRP मध्ये SRA स्वतः हिस्सेदार आहे. त्यामुळे कोणीतरी विकासक या धारावीची जमीन लाटेल, कोणीतरी घेऊन जाईल, हा स्कोपच ठेवलेला नाही. या जमिनीच्या मालकीमध्ये आमची, राज्य सरकारची, तुमची, कारण राज्य सरकार म्हणजे तुम्ही आहात, तुमची मालकी त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. जे लोक तुम्हाला सांगतात की तुमची जमीन विकून टाकली, कोणाला देऊन दिली, त्यांना फक्त एवढंच विचारा, थोबाड वर करून आमच्याकडे येता, इतक्या वर्षात आमच्याकरता तुम्ही काय केलं हे सांगा. आणि मी तुम्हाला हा शब्द देऊन या ठिकाणून जातोय, प्रत्येक धारावीकराला घर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या जाहीर सभेत बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात केला. मग या सरकारनं मंजूर केलेली कामं अजून झालेलीच नाही आहेत. आपलं सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला मी दररोज पाणी दिलं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या पैशांची मस्ती आली आहे, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली. आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं. मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले. जेव्हा मला कळलं की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाहीयेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो. तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. मी 1 लाख रुपये देतो. कामं काय केली सांगा ना. 2014 पासून तुम्ही इकडे बसलेला आहात, दिल्लीत बसलायत. आता आपण महापालिकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत. शिवसेना उभाठा पक्षाचे माजी आमदार दगडू सकपाळ आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. मुक्तागिरी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश पार पडणार आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच अमरावती महापालिकेतील भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाची युती तुटली. भाजपनं ज्या 6 जागा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला दिल्या होत्या त्या 6ही जागांवर भाजपने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 9 वर्षात 40,000 कोटींची कामं कुठे झालीत दाखवा, असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता महेश लांडगेंवर हल्लाबोल केला. मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडली। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला। आमचे महेश दादा लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली। अमरावतीतील सभेतून अजित पवारांनी यशोमती ठाकूर यांच्यावर थेट निशाणा साधला होता। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची दादागिरी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला होता। त्याला यशोमती ठाकूरांनी प्रत्युत्तर दिलं। अजितदादा दिशाभूल करू नका असं म्हणत सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान त्यांनी दिलंय। पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं। शहराचा विकास कसा होईल याचा विचार केला आणि शहर विकसित झालं अशी प्रतिक्रिया खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली। मोठं व्हायचं असेल तर टीका होत असतात, कुटुंबाला या टीकेची सवय आहे, पण आम्हीही माणसं आहोत, आम्हाला भावना आहेत असं म्हणत सुनेत्रा पवारांनी टीकाकारांना उत्तर दिलं। नाराज असलेल्या मंदा म्हात्रे प्रचारात सक्रिय झालेले आहेत। उमेदवारांच्या प्रचारात उतरलो, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याची खंत कायम राहणार आहे असं मंदा म्हात्रे म्हणाल्या। चंद्रपूर महानगरपालिकेकरता काँग्रेसकडून वचननामा जाहीर करण्यात आला। जलस्रोतांचं बळकटीकरण, मुबलक पार्किंगची सोय, शहर सुशोभीकरण यासह शहरातील बायपास या मुद्द्यांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभा घेतली। युतीचे उमेदवार धर्मपाल तंतरपाळे, दीपक भोंडवे, संगीता भोंडवे आणि शिल्पा राऊत यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन या सभेतून करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकरता प्रकाश आंबेडकरांनी मालेगावामध्ये सभा घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली। मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात ना काँग्रेस, ना समाजवादी, ना राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाची हिंमत नाही, फक्त वंचित बहुजन आघाडी या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहे असं म्हणत आंबेडकरांनी सरकारवर टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोलापुरामध्ये प्रचार सभा पार पडली। यावेळी बोलताना देशात 70 वर्ष शहराकडे दुर्लक्ष झालं असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर संयुक्त सभा पार पडणार आहे। या सभेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय। हायकोर्टाच्या जजमेंटचा हवाला देत सदावर्तेंनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलाय। या व्हिडिओमध्ये गोवंश बंदी मोडा म्हटल्यानं खळबळ उडालेली आहे। भाजपच्या हिंदुत्वाच्या दुटप्पी भूमिकेवर अंबादास दानवेंनी टीका केली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे। जालन्यामध्ये आजी माजी खासदारांमध्ये झुंपली। एका वर्षात खासदार कल्याण काळेंनी 4 विकास कामं करून दाखवावी असं थेट चॅलेंज रावसाहेब दानवेंनी दिलं, तर दानवेंना आत्मचिंतन करावं असा सल्ला कल्याण काळेंनी दिला। रावसाहेब दानवे गल्लीतले नेते असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। एकनाथ शिंदेंवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करणं कुणाला जमणार नाही, कारण लोकांना वयानुसार प्रॉब्लेम्स होत असतात असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांच्या टीकेला उत्तर दिलंय। तसंच गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी केला। अहिल्यानगरमध्ये पंकजा मुंडेंनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिलं। मी पक्षाकरता काम करत असून जनतेकडून भरभरून प्रेम मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय।